सरकारनं आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे. मायबाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही. 4.5 घंटे झाले तुम्ही उन्हात चालताय. पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोसल्याशिवाय आपले मराठ्याचे करोडोची लेकरं असणारे सुखात बसणार नाहीयेत. आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारला माझी विनंती, आक्रोश समजून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यात आज भगवं वादळ दिसतंय. जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला, आता जसं झालं तसं पुन्हा होईल. परत आपल्याला म्हणायचं नाही भाऊ काय झालं, परत माया मांडीला मांडी लावून चिटकून येऊन बसली. मला म्हणते पाटील काही करा, फक्त पाडा बनवा. एक मंत्री माझ्याकडे आला, ते म्हणे दुसरा शब्द नाही का काही. म्हणलं कोणचा? ते म्हणले तुम्ही पाडा मानले इकडं धसकून काळजात होते. आमचे का पडानात म्हणे, पण पाडा म्हणू नका, दुसरं काहीतरी म्हणा. एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही. आणि आम्हाला राजकारणात नाही जायचं. माझ्या सामान्य करोडो मराठ्यांचा लेख समाजाचा उद्देश आहे. समाज दुसरा उद्देश आमचा नाहीये. एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. करोडोना मराठा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही ओढलं, तुमची फजिती तुम्ही तुमचा उद्योग बघून घ्या. आता सरकारनं सांगितलंय, ते खाली बस, कुठे अवघड येते, त्यांना बेजार केलं, तुला का सुटून द्यायची. आपलं मी तुम्हाला एक 10 मिनिटात उरकणार आहे सगळं आता, कारण ऊन प्रचंड आहे. आपली मागणी आहे, मराठा आणि कुणबी एकच. सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असं आहे, तुम्हाला सरसकट द्यायचंय, ही जबाबदारी तुमची. सगळ्या स्वयंसेवकांनी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं. आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली, त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय 83 क्रमांकाला, म्हणजे 1967ला ज्या ओबीसी आरक्षणात ऐका ना, आरक्षण पाहिजे, नुसतं आरडा नको दिसून देऊ. काय करतो मग आता? कुणाला तरी एक जणाला दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात आणत तळतायत. आपणही फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या, कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिलाय. ओबीसी 1967ला 180 जाती घातल्या, त्यात 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं.
माळी समाजाला आरक्षण दिलं एका, बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती ह्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली, उदाहरण सांगतोय, त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांचे आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच, आमचे नातेगोते एक, आमची जात सुद्धा एक. त्याला जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्यात. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्यात कशा? 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा, तिथं जर कुणबी असेल, कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का? जर मराठ्यांची पोट जात कुणबी आहे, मराठ्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्यात, तर मराठ्यांची का घातली नाही? आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट आहे. त्या गॅजेटमध्ये सगळाची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही? छत्रपती शाहूराजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थानचा गॅजेट पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही? बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात का घेतला जात नाही? आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या सरकारनं आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला मराठ्यांच्या सरकारी नोंदी, तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाहीत. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कुंकून घुसले. तुमची कुणाची नोंद आहे का? नाही. तरी तुम्ही आरक्षणात, आणि आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे कैकाडी समाजाचं एक पथक आलं होतं, शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आहे, आमचा लयच पचका झालाय. म्हणलं तुमचं काय झालं बाबा? आता आणखीन तर तुमचं काय झालंय? ते म्हणले आमची एकच जात ही कैकाडी समाजाची, 2-3 नाहीत, काही नाही. विदर्भात कैकाडी समाजाची जात एससी आरक्षणात, खानदेशात कैकाडी समाजाची जात एसटी आरक्षणात, आणि मराठवाड्यात कैकाडी समाजाची जात ओबीसी आरक्षणात. बघा मंडल कमिशनचा प्रताप, कशी काडी लावून ठेवली मंडल कमिशन. एकच जात 3 जातीत कोचिली. त्या काय